सगळ्यांचा बिझी सीझन झाल्यानंतर आपण भेटायचं, गप्पा मारायच्या आणि क्वालिटी टाईम स्पेंड करायचा हे आमच्या फ्रेंड्सचं ऑलरेडी ठरलं होतं. त्या बिटवीनच आम्हाला या प्लेस रिगार्डिंग रील सापडली. आम्ही ती सेव्ह केली आणि ठरवलं इन फ्युचरमध्ये कधीतरी या प्लेसला व्हिजिट करायचे बाबा. मग काय फ्रायडेला लॉग आउट केलं, बॅग पॅक केली आणि प्लॅन केला की या प्लेसला जाऊयात. मी ऑटो पकडली कारण की सगळ्यांचं लॉग आउट होतं. तर अजून जास्त टाईम स्पेंड करण्यापेक्षा आय डिसायडेड की मी रिक्षाने हाफवेमध्ये तिथपर्यंत जाईल आणि तिकडनं आय विल कंटिन्यू विथ देम. सो बेसिकली ही प्लेस आहे 2 hours फ्रॉम पुणे. आम्हाला जाताना बिलकुल ट्रॅफिक लागलं नाही. येस, आय एम टॉकिंग अबाउट अरण्यम विला. ती आहे लोणावळ्यामध्ये. इथे आल्यानंतर माझं पहिलं इम्प्रेशन वॉज लाईक की आपण कोकणात तर नाही आलो ना. इतकं सुंदर विला आहे, छान झाडं मेंटेन केलेली आहेत आणि इथले जे लोक आहेत ते पण खूप छान आहे. जर तुम्हाला पुण्यापासून जवळच कुठेतरी क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर दिस इज द परफेक्ट प्लेस यू कॅन विजिट. आम्ही विला बुक केला होता ज्याच्यामध्ये आम्हाला 3 बेडरूम्स मिळाल्या होत्या, हॉल होतं, किचनसुद्धा होतं आणि छान असा स्विमिंग पूल होता. यू कॅन सी आमचं धीर नाही चालला की स्विमिंग पूलमध्ये उतरू. खूप थंडी होती. सो वी डिसायडेड नॉट टू गो इन टू द पूल. बट जर तुम्ही समर्समध्ये येत असाल तर परफेक्ट लोकेशन आहे. तुम्ही छान समर ॲक्टिव्हिटीज पण इथे करू शकता. तसंच आमच्या फ्रेंड्सची ॲनिव्हर्सरी होती. सो वी डिसायडेड टू सेलिब्रेट इट अँड ऑल्सो आम्ही छोटे छोटे क्रिसमससाठी रील्ससुद्धा शूट केले. बिकॉज वाय नॉट, वी ऑल वे टुगेदर. सो दिस इज ऑल अबाउट दिस प्लेस. जर तुम्हाला एक छोटा ब्रेक हवा असेल तर प्लीज नक्की या प्लेसला व्हिजिट करा. खूप सुंदर अशी प्लेस आहे आणि इथे यायला ट्रॅफिकसुद्धा लागत नाही. ओके, बाय.